चला तर आज आपण अल्कोहोलला प्रिपेअर करू कशापासून? ग्रिग्नार्ड रिएजंट पासून. एक ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड ज्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतो, या ग्रिग्नार्ड रिएजंटची जर ऍडिशन्स केली ते ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट वी कॅन प्रिपेअर द अल्कोहोल्स. आणि अमेझिंग गोष्ट ही आहे की यामध्ये जो अल्कोहोल मिळणार तो आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला सुद्धा प्रिपेअर करू शकतो. ऍक्च्युअल प्रिव्हियस मेथड त्या बघितल्या आपण, जसं कार्बोनिल कंपाऊंड पासून अल्कोहोलला प्रिपेअर केलं, ज्याच्या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये पाहिलं अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्यांच्या डेरिव्हेटिव्ह पासून जेव्हा आपण अल्कोहोल प्रिपेअर केला तर जो मिळणारा अल्कोहोल होता एक तर प्रायमरी होता किंवा सेकंडरी होता. पण आतापर्यंत आपण टर्शरी अल्कोहोलला प्रिपेअर केलं नाही कोणत्याच ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून. पण एक ग्रिग्नार्ड रिएजंट असा कंपाऊंड आहे जो की ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे, ज्याच्यापासून आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला सुद्धा प्रिपेअर करू शकतो. ओके, प्रिव्हियस क्लासमध्ये ज्या आपण रिॲक्शन्स पाहिल्या त्या रिॲक्शन्स मध्ये आणि इथे जर पाहिलं खूप सिमिलॅरिटी आहे. का बरं? तर लक्षात द्या, मागील जे रिएक्शन्स पाहिले आपण त्या मागील रिएक्शन मध्ये आपण अल्डिहाइड पासून काय केलं? अल्कोहोलला प्रिपेअर केलं. कीटोन पासून अल्कोहोलला प्रिपेअर केलं. इथे सुद्धा अल्डिहाइड आणि कीटोन पासूनच आपल्याला काय करायचं? अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे. पण इथे आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे, ऍडिशन करायची आहे. कशाची? ग्रिग्नार्ड रिएजंटची. आणि तो ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे? तर आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये जो हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन्स होता, ओके, त्या हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन मध्ये आपण बघितलं की ऍक्च्युअली ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे आणि त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे. लक्षात द्या, मोस्ट ऑफ केसेस मध्ये जर बघितलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीज मध्ये बघितलं तर मोस्ट ऑफ असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत जे आपण ग्रिग्नार्ड रिएजंट पासून प्रिपेअर करतो. ओके, प्रत्येक चॅप्टर्स मध्ये आपल्याला या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड बद्दल इन्फॉर्मेशन मिळणार. ऍक्च्युअल प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलं, या चॅप्टर मध्ये सुद्धा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट पासून प्रिपेअर करत आहे. ओके, तर लक्षात द्या, ऍक्च्युअल ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे तो सर्वात पहिले माहित करून घेऊ. ऍक्च्युअल ग्रिग्नार्ड रिएजंटला कसं काय प्रिपेअर करते आणि नंतर त्याची ऍडिशन्स आपण करून अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करू. ओके, लक्ष द्या, ऍक्च्युअली आपल्याला सर्वात पहिले माहित पाहिजे की ऍक्च्युअल ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट ज्याला आपण RMgX म्हणतो, बरोबर, तर त्याला प्रिपेअर करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पाहिजे ते अल्किल हलाइड किंवा अरिल हलाइड. ओके, लक्ष द्या, असं जरुरी नाही की अरिल हलाइड पासून किंवा अल्किल हलाइड मीन्स वन ऑफ दॅट अल्किल हलाइड पासूनच आपण प्रिपेअर करू. इट कॅन बी प्रिपेअर फ्रॉम मीन अरिल हलाइड और अल्किल हलाइड. एक तर अल्किल हलाइड पासून प्रिपेअर करा किंवा अरिल हलाइड पासून प्रिपेअर करा. ओके, तर ग्रिग्नार्ड रिएजंटला प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट आहे काय? अल्किल हलाइड. ओके, मी RX घेतलं. RX इज व्हॉट? अल्किल हलाइड. ओके, ओके, अल्किल हलाइड वर जर तुम्ही ऍक्टिव्ह मेटलची ऍक्शन घेतली आणि तो ऍक्टिव्ह मेटल कोणता? मॅग्नेशियम. हे सुद्धा रिएक्शन आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्येच बघितली. अल्किल हलाइड वर जर तुम्ही कशाची ऍक्शन घेताय? ऍक्टिव्ह मेटल मॅग्नेशियमची जर ऍक्शन घेताय तर तो तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार हा प्रोडक्ट असणार कोण? ग्रिग्नार्ड रिएजंट, दॅट इज RMgX. कोणता आहे? RMgX. हा कोण आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. या अमेझिंग कंपाऊंडला काय म्हणतो आपण? ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतो. कोणता रिएजंट? ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, लक्षात द्या, जेव्हाही या अल्किल हलाइड वर तुम्ही ऍक्टिव्ह मेटल मॅग्नेशियमची ऍक्शन घेता तर इथे जे सॉल्व्हंट रिक्वायर करते ते सॉल्व्हंट काय आहे? ड्राय इथर. आता प्रश्न हा आहे की ड्राय इथर का बरं आपण युज करतो, ते सॉल्व्हंट का बरं युज करतो? तर लक्षात द्या, हा जो मॅग्नेशियम्स आहे, हा जो मॅग्नेशियम्स ऍक्टिव्ह मेटल्स आहे आणि हा मॅग्नेशियम जर ऍक्टिव्ह मेटल्स आहे तर हा ऍक्च्युअल ऍटमॉस्फिअर मध्ये जे ऑक्सिजन आहे त्यासोबत सुद्धा रिएक्ट होणार. आणि जर हा मॅग्नेशियम ऑक्सिजन सोबत जर रिएक्ट झाला तर हा मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करेल, तर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट मिळणार का? हा ड्राय इथर काय करते? हा ड्राय इथर काय करते? प्रोटेक्ट करते. हे लेयर्स फॉर्म करते. हे लेयर्स काय करते? प्रोटेक्ट करते ऑक्सिजनच्या सोबत रिएक्ट होण्यापासून. ओके, and so that by easily it can be react with the alkyl halide and form this grignard reagent. This amazing compound, organometallic compound जो आहे ग्रिग्नार्ड रिएजंट, त्या ग्रिग्नार्ड रिएजंटची आपल्याला ऍडिशन्स करून अल्कोहोलला प्रिपेअर करायचे आज. ओके, तर लक्ष द्या, हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे त्या ग्रिग्नार्ड रिएजंट पासून अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करायचं ते बघायचं. ओके, ते आपण आताच पाहिलं की या ग्रिग्नार्ड रिएजंट पासून, या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या ऍडिशन्स पासून तिन्ही टाईपचे अल्कोहोलला आपण प्रिपेअर करू शकतो. ओके, या ग्रिग्नार्ड रिएजंट पासून या ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन्स करून आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला प्रिपेअर करू शकतो. सर्वात पहिले कोणकोणते अल्कोहोल्स? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल्स अँड टर्शरी अल्कोहोल. ओके, लक्ष द्या, ही मेथड्स इम्पॉर्टन्स का बरं आहे? तर या मेथड्स मध्ये आपण तिन्ही अल्कोहोलला प्रिपेअर करू शकतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल.
ओके, लक्ष द्या. प्रायमरी अल्कोहोल जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल, कोणता अल्कोहोल? प्रायमरी अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कशावर ऍडिशन, कशामध्ये ऍडिशन करावं लागेल ग्रिग्नार्ड रिएजंटची? अजून एक लक्ष द्या, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये हा जो बॉन्ड असते, हा RMG बॉन्ड जो असते, हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असते. लक्ष द्या, हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असते, बिग बॉन्ड आहे. जेव्हाही ऍक्शन्स घ्याल तुम्ही तो हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. This carry the partial positive charge, this carry the partial negative charge, and this carry the partial positive charge. This one is also carry the partial negative charge. हा जो बॉन्ड असते पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असते, जो इझिली ब्रेक होते. जेव्हाही तुम्ही ऍडिशन कराल तर इझिली ब्रेकआउट विथ हा बॉन्ड. ओके, का बरं? ह्याचं जे नेचर्स असते ते पोलर कोव्हॅलंट नेचर्स असते. ओके, तर जर तुम्ही कोणत्या प्रायमरी अल्कोहोलला जर प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही कशावर या ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन घ्या? तर लक्ष द्या, फॉर्मल्डिहाइड. कोणता ऍडिड? फॉर्मल्डिहाइड. जर तुम्ही फॉर्मल्डिहाइड मध्ये जर ऍडिशन केली या ग्रिग्नार्ड रिएजंटची तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर केली, बरोबर. पण जर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल तर सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी या ग्रिग्नार्ड रिएजंटची कोणत्या कंपाऊंडवर ऍक्शन घ्यायची? तर फॉर्मल्डिहाइडला सोडून जेवढेही अल्डिहाइड्स आहेत, ऍसिटल्डिहाइड आहे, प्रोपॅनॉल्डिहाइड आहे, ओके, पॅनॉल्डिहाइड आहे, ओके, तर जेवढेही ब्युटॅनॉल्डिहाइड आहे ऍज वेल ऍज जेवढेही अल्डिहाइड्स आहेत फॉर्मल्डिहाइडला सोडून, ओके, फॉर्मल्डिहाइडला सोडून जेवढेही अल्डिहाइड आहे त्याच्यामध्ये जर ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन केली तर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर होईल. मीन्स अदर दॅन ऑल अल्डिहाइड्स, अदर दॅन फॉर्मल्डिहाइडला सोडून बाकीचे जेवढेही अल्डिहाइड्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन केली तर तुम्हाला कोणता अल्कोहोल मिळेल? सेकंडरी अल्कोहोल मिळेल. आणि टर्शरी अल्कोहोल जर पाहिजे नसेल तर कशामध्ये ऍडिशन करायला लागेल या ग्रिग्नार्ड रिएजंटची? सिंपल. सो सिंपल कशामध्ये ऍडिशन करा? कीटोन. कीटोन मध्ये जर ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन केली तर तुम्ही टर्शरी अल्कोहोलला प्रिपेअर करू शकता. ओके, तर तिन्ही टाईपचे अल्कोहोल आपल्याला या मेथड मध्ये प्रिपेअर करता येणार बाय टेकिंग द ऍडिशन्स ऑफ दी ग्रिग्नार्ड रिएजंट्स इन द फॉर्मल्डिहाइड all aldehyde other than the formaldehyde as well as the ketones. Okay, we get a primary, secondary and tertiary alcohol. चला, अगर आता फॉर्मल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल अँड फॉर्मल्डिहाइडच्या व्यतिरिक्त जे अल्डिहाइड्स आहेत मीन्स ऍसिटल्डिहाइड्स किंवा प्रोपेनॉल्डिहाइड्स त्यापासून सेकंडरी अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करायचं तिथं मेकॅनिझम, ऍक्च्युअल रिॲक्शन सुद्धा पाहू. त्याचबरोबर आपण मेकॅनिझम सुद्धा पाहू की ऍक्च्युअली रिॲक्शन कशी काय झाली. मीन्स कसं काय आपण फॉर्मल्डिहाइड्स अँड फॉर्मल्डिहाइड व्यतिरिक्त जे बाकीचे अल्डिहाइड्स आहेत त्यापासून प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करतो. तर सर्वात पहिले आपण फॉर्मल्डिहाइड घेऊ. फॉर्मल्डिहाइड पासून आपण प्रायमरी अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करायचं विथ मेकॅनिझम डिस्कस करू. अँड सेम मेकॅनिझम ते अप्लिकेबल राहणार सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी ऍज वेल ऍज टर्शरी अल्कोहोलला प्रिपेअर करण्यासाठी. ओके, सो फॉर्मल्डिहाइड्स, लक्ष द्या, फॉर्मल्डिहाइड म्हटलं मीन्स काय आहे? तो मिथॅनॉलचा आहे. ओके, C डबल बॉन्ड फॉर्मल्डिहाइड. हा कोण आहे? फॉर्मल्डिहाइड. या फॉर्मल्डिहाइड पासून आपल्याला काय करायचं आहे? या फॉर्मल्डिहाइड पासून अल्कोहोलला प्रिपेअर करायचं आहे, बरोबर. पण आपण रिडक्शन करून प्रिपेअर नाही करणार अल्कोहोलला. ओके, अल्डिहाइड पासून अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर सुद्धा प्रायमरी अल्कोहोल मिळते. पण आता आपण बघणार आहे की कोणाची ऍक्शन घेणार आहे? ग्रिग्नार्ड रिएजंटची. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंटची जर फॉर्मल्डिहाइडवर ऍडिशन्स करत आहे किंवा ऍक्शन्स घेत आहे तर त्यावेळेस आपण पाहिलं की कोणता अल्कोहोल मिळणार होता आपल्याला? प्रायमरी अल्कोहोल. मग जर मी फॉर्मल्डिहाइड घेतला, हा कोण आहे? फॉर्मल्डिहाइड. ओके, दिस इज अ कॉमन नेम अँड हायपॅक नेम जर पाहिलं तर याला आपण काय म्हणतो? मिथॅनॉल म्हणतो. मिथॅनॉल. तर या फॉर्मल्डिहाइड वर जर तुम्ही कशाची ऍक्शन घेत आहे? ग्रिग्नार्ड रिएजंटची. ऍक्च्युअली ग्रिग्नार्ड रिएजंट आताच पाहिलं आपण कोणता? ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे RMGX. आणि R कोण राहू शकते? मे बी अल्किल ग्रुप कोणताही, मिथिल राहील, इथिल राहील किंवा प्रोपिल राहील, कोणताही अल्किल ग्रुप. आजच्या जागा तुम्ही रिप्लेस करू शकता CH3 ग्रुपनं, C2H5 ने सुद्धा रिप्लेस करू शकता. ओके, जर मी इथे जर ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला, तो घेतला CH3 Mg X मे बी, लक्ष द्या, क्लोरीन ब्रोमीन कोणताही हायड्रोजन राहू शकते. मी जनरली Xच घेतला, ठीक आहे. आता लक्ष द्या, CH3MgX याला आपण काय म्हणतो? हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, बरोबर. या ग्रिग्नार्ड रिएजंटचं जर नाव पाहिलं तर मिथिल मॅग्नेशियम हॅलाइड आहे,
इथे जर Cl असला, सपोज जर Cl घेतला तर हा कोण होईल मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. राईट डाऊन दॅट व्हॉट मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, हा मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. या ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन्स करायची कशामध्ये फॉर्मॅलिटी मध्ये. तर आपल्याला जो मिळणारा जो अल्कोहोल्स असतात तो कोणता अल्कोहोल असणार प्रायमरी अल्कोहोल असणार. बरोबर. आता लक्ष द्या, आपण आताच पाहिलं की हा जो होता CH3 MgCl. बरोबर. हा जो CH3 होता it carried the partial positive charge and this partial negative charge and this one carried the partial positive charge. मी आता सांगितलं की हा जो बॉन्ड्स असते हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असते. मीन्स हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी करते आणि हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करते. ओके, त्यानंतर आपण पाहिलं इथे जर फॉर्मॅट 8 मध्ये जर पाहिलं त्या फॉर्मॅट 8 मध्ये आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये दोन एक सिग्मा आणि पाय बॉन्ड आहे. पण बघितलं तर ऑक्सिजन हा जो आहे हा ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे. कोणापेक्षा मीन्स ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कार्बन पेक्षा जास्त आहे. आणि जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑक्सिजनची जे जास्त आहे तर जे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्टेड होणार टुवर्ड्स द ऑक्सिजन. ओके, जर याच्याकडे शिफ्टेड होणार आहे, याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे तर हा कॅरी करेल पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, दिस ऑक्सिजन कॅरी द पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड दिस कार्बन कॅरी द पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि जो सिंपलचा पॉइंट आहे मी आताच सांगितलं की हा जो बॉन्ड्स असते हा बॉन्ड पोलर बॉन्ड्स आहे, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे, जो वीक बॉन्ड आहे, इझिली ब्रेक होऊ शकते. पण जर हा इझिली ब्रेक होते, हा पार्शियल निगेटिव्ह आहे, हा पार्शियल पॉझिटिव्ह आहे, हा पार्शियल निगेटिव्ह कोणाकडे अप्रोच करेल पार्शियल पॉझिटिव्ह कडे. आणि जर यांनी जर अप्रोच इकडे केला, बरोबर, यांनी जर अप्रोच इकडे केला तर काय होणार कार्बन 5-5 बॉन्ड तर फॉर्म करणार नाही. सिमिलरली पहा इथे ऑलरेडी 4 बॉन्ड फॉर्म आहे आणि हा कार्बन जर इकडे अप्रोच करत आहे तर 5 बॉन्ड होईल. ओके, तर 5 बॉन्ड फॉर्म करू शकत नाही कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4च आहे. तर त्यावेळेस होते काय लक्ष द्या की जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे हे पाय इलेक्ट्रॉन्स कुठे शिफ्ट होते टोटली ऑक्सिजनकडे. ज्याच्याकडे पार्शियल निगेटिव्ह चार्ज होतात त्याच्याकडे कम्प्लिटली निगेटिव्ह चार्ज येते आणि हा निगेटिव्ह पाशी कोण अप्रोच करेल पॉझिटिव्ह. खूप सिंपलच आहे. म्हणजे या ऑक्सिजन पाशी कोण जाणार हा पार्शियल पॉझिटिव्ह तिकडे जाणार. ओके, तर लक्षात द्या सर्वात पहिल्या पिक्चर्स मध्ये काय होणार की हा फॉर्मॅलिटी होता HC. इकडे अप्रोच कोण झाला हा कार्बन जो होता पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज होता आणि इथे पार्शियल निगेटिव्ह अप्रोच झाला. म्हणजे कोणता ग्रुप अप्रोच झाला CH3 ग्रुप. ओके, आता लक्षात द्या CH3 ग्रुप जसाही अप्रोच झाला तर हे जे दोन्ही पाय इलेक्ट्रॉन्स होते ते कुठे शिफ्ट झाले टोटल ऑक्सिजनकडे. मग टोटली निगेटिव्ह चार्ज झाला. बरोबर, या प्रकारचं घडलं. मेकॅनिझम कशा प्रकारचा आहे लक्ष द्या. हा CH3 ग्रुप जसाही या कार्बनकडे अप्रोच झाला त्यावेळेस पाय इलेक्ट्रॉन टोटली शिफ्ट झाले कशाकडे ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनकडे शिफ्ट झाल्यानंतर त्याच्यावर टोटल निगेटिव्ह चार्ज झाला. आता या निगेटिव्ह चार्जवर कोण अप्रोच करेल हा पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे दिसून राहिला हा कोण आहे पॉझिटिव्ह. मीन्स इथे कोण जाणार MgCl. दिस कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज. ओके, या प्रकारचा एक इंटरमिडिएट कंपाऊंड तयार झाला. त्याला आपण मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणू शकतो. तर या प्रकारचा इंटरमिडिएट तयार झाला. ओके, इथे आपण इथे सुद्धा युज करतो काय ड्राय इथर. इथे सुद्धा जो सोलवंट युज करतो तो सोलवंट काय असते ड्राय इथर असते. ओके, हा लक्ष द्या काय झालं होतं फॉर्मॅलिटीवर जेव्हा आपण ऍक्शन घेतली CH2 अप्रोच झाला कार्बनकडे. जसाही अप्रोच झाला कार्बन तर 5-5 बॉन्ड रिटेन करणार नाही. त्यावेळेस जे पाय इलेक्ट्रॉन आहे टोटल ऑक्सिजनकडे शिफ्ट झाले. ऑक्सिजन शिफ्ट झाल्यानंतर पूर्ण टोटल निगेटिव्ह चार्ज झाला आला आणि या निगेटिव्ह चार्जकडे हा मॅग्नेशियम क्लोराईड जो आहे तो शिफ्ट झाला कारण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होता. या प्रकारची इंटरमिडिएट स्पीसीज तयार झाली. ओके, आता आपण अल्कोहोलच्या जवळच पोहोचलो. अल्कोहोलला प्रिपेअर करायचं होतं आपल्याला. तो अल्कोहोल प्रिपेअर करण्याचा आपण जवळपासच दिसून राहिलो. जर या ऑक्सिजनला जर हायड्रोजन जर मिळाला, ओके, तो सिंपल पहा, या ऑक्सिजनला जर हायड्रोजन मिळाला तर आपल्याला माहिती आहे अल्कोहोल प्रिपेअर होणार कारण अल्कोहोल मध्ये हायड्रोक्सिल ग्रुप पाहिजे OH ग्रुप. तर आपल्याला करायचं काय की या MgCl ला काढून आपल्याला काय लावायचं इथे OH म्हणजे H लावायचं. मग H+ जो पाहिजे तो H+ कोण देते इझिली वॉटर देते. मग ऍसिड हायड्रोलिसिस करा या इंटरमिडिएट कंपाऊंडचं आणि सो गेट व्हॉट अल्कोहोल. मग याचं काय करायचं आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस. काय करायचं ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे वॉटरचं ऍडिक्शन. हायड्रोलिसिस मीन्स ऍडिक्शन ऑफ ब्रेकडाऊन. वॉटरचं ब्रेकडाऊन केलं हा वॉटर आहे इथे पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. हायड्रोलिसिस करायचं म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये वी कॅन रिटेन H3O पॉझिटिव्ह असं सुद्धा रिटर्न आउट करू शकता. ओके, जर ऍसिड हायड्रोलिसिस केलं या इंटरमिडिएट कंपाऊंडचं ओके
पहा या कंपाऊंडचं जर ऍसिड हायड्रोलिसिस करत आहे तर हा जो H प्लस आहे या H प्लस कुठे शिफ्ट होणार इकडे जाणार ओके आणि या MgCl या OH सोबत बाहेर निघणार मीन्स कंपाऊंड काय मिळणार लक्षात घ्या HC इथे कोण गेला OH गेला H प्लस गेला इथे हा O निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह डायरेक्ट OH झाला ओके आणि इथे कोण होता C इथे कोण होता CH3 ओके प्लस इथे कोण होता Mg आणि Cl याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होता याच्यावर निगेटिव्ह चार्ज मीन्स काय मिळालं आपल्याला एक Mg तिथे आयोनिक बॉन्ड फॉर्म झाला OH आणि पॉझिटिव्ह सोबत MgOH आणि हा सुद्धा एक आयोनिक बॉन्ड होता MgCl ओके मीन्स वी कॅन रिटर्न एज दॅट MgOH Cl असं सुद्धा लिहू शकता ओके याच कंपाऊंडला तुम्ही या प्रकारचं सुद्धा लिहू शकता त्याला जर बरोबर लिहितो म्हटलं काय होईल CH3 CH आणि ह्या OH ओके तर आपल्याला जो मिळाला ना अल्कोहोल आहे हा प्रायमरी आहे सेकंडरी आहे की टर्शरी आहे तो तुम्हीच सांगा ऍक्च्युअल हायड्रॉक्सिल ग्रुप हा प्रायमरी कार्बन लागायचा आहे मग हा जो अल्कोहोल आहे हा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि या प्रायमरी अल्कोहोलचं नाव काय दोन कार्बन आहे म्हणून इथे बरोबर ई रिप्लेस करू OL का बरं OH ग्रुप आहे म्हणजे हा इथॅनॉल आहे त्याला आपण इथिल अल्कोहोल म्हणतो तर हा प्रायमरी अल्कोहोल आपण इझिली प्रिपेअर केला कशापासून फॉर्मल्डिहाइड पासून बाय टेकिंग ऍक्शन ऑफ दिस अमेझिंग कंपाऊंड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड दॅट इज ग्रिग्नाल्ट रिएजंट सो सिंपल मेकॅनिझम आहे आणि खूप सिंपल रिएक्शन्स आहे फॉर्मल्डिहाइड पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोलच मिळणार जर तुम्हाला पहा इथे इथॅनॉल प्रिपेअर केला बरोबर इथे प्रोपॅनॉल सुद्धा प्रिपेअर करू शकतो काय करायचं फॉर्मल्डिहाइड जसाचा तसा इथे तुम्हाला काय घ्यायला लागेल CH3 घेतला तिथे आपण C2H5 सुद्धा घेऊ शकतो जर इथे C2H5 घेतला असता तर आपल्याला जो कंपाऊंड मिळाला असता जो अल्कोहोल मिळाला असता तो प्रोपॅनॉल मिळाला असता जर तुम्ही प्रोपिल घेतला असता इथे ग्रुप तर तुम्हाला ब्युटॅनॉल मिळाला असता प्रायमरीच पण ओके तर लक्षात द्या कन्फर्म आहे की तुम्हाला इथे फॉर्मल्डिहाइडच घ्यायला लागेल प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करायसाठी तुम्ही या R ला चेंज करू शकता नेहमी मिथिल इथिल प्रोपिल ब्युटिल कोणताही ग्रुप अटॅच करू शकता ओके सो इझिली वी कॅन प्रिपेअर दिस primary alcohol from the formaldehyde. Okay, now we are discussed the how will you prepare the secondary alcohol from the animal. Okay, तर आपण फॉर्मल्डिहाइड पासून आता इथेनॉल प्रिपेअर केला आता तुम्ही सुद्धा फॉर्मल्डिहाइड पासून प्रोपॅनॉल ला प्रिपेअर करू जर तुम्हाला फॉर्मल्डिहाइड पासून प्रोपॅनॉल ला प्रिपेअर करायचं तर त्यावेळेस तुम्हाला जो अल्डिहाइड घ्यायचा आहे तो अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइडच राहील पण जो तुम्ही मॅग्नेशियम मीन्स ऍक्च्युअल ग्रिग्नाल्ट रिएजंट घेणार आहे तो आता आपण मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड न घेता आपल्याला काय घ्यायला लागेल इथिल मॅग्नेशियम क्लोराईड जर तुम्ही मिथिल मॅग्नेशियम क्लोराईडच्या जागी जर इथिल मॅग्नेशियम क्लोराईड घेतलं सो सिंपली वी कॅन प्रिपेअर दिस अल्कोहोल्स विच अल्कोहोल प्रोपॅनॉल ओके तर प्रोपॅनॉलला प्रिपेअर करून पहा तुम्ही ओके नेक्स्ट आता आपण पाहणार की फॉर्मल्डिहाइडच्या व्यतिरिक्त जे अल्डिहाइड्स आहे त्या अल्डिहाइड पासून अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करायचं ओके मीन्स सेकंडरी अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करायचं तर लक्षात द्या कोणताही अल्कोहोल घ्या मे बी कोणताही अल्डिहाइड घ्या तुम्ही ऍसेटल्डिहाइड घ्या किंवा प्रोपॅनल्डिहाइड घ्या मीन्स प्रोपॅनॉल घ्या इथॅनॉल घ्या ओके त्यापासून काय करू आपण आता अल्कोहोलला सेकंडरी अल्कोहोलला प्रिपेअर करू ओके तर मी आता प्रोपॅनॉल घेतो ओके प्रोपॅनॉल पासून आपण सिंपली काय करू प्रिपेअर करू कशाला सेकंडरी अल्कोहोलला ओके सपोज मी प्रोपॅनॉल घेतला प्रोपॅनॉल मीन्स प्रोपॅनॉल घे किती कार्बन असणार त्या अल्डिहाइड मध्ये 3 कार्बन CH3 CH2 C डबल बॉन्ड H हा आपल्याला जो कंपाऊंड दिसून राहिला हा कोणता कंपाऊंड आहे कार्बोनिल कंपाऊंड आणि या कार्बोनिल कंपाऊंडचं नाव काय आहे अल्डिहाइड कोणता अल्डिहाइड आहे हा 3 कार्बन असणारा कोणता अल्डिहाइड असते प्रोपॅनल्डिहाइड किंवा त्यालाच आपण म्हणतो प्रोपॅनल आयोपॅक नेम इज प्रोपॅनल लक्षात द्या प्रोपॅनल्डिहाइड पासून किंवा प्रोपॅनल पासून जर आपल्याला काय करायचं आता अल्कोहोलला प्रिपेअर करायचं सेकंडरी अल्कोहोलला बाय टेकिंग ऍक्शन ऑफ ग्रिग्नाल्ट रिएजंट ओके मग आता इथे कशाची ऍक्शन घ्यायला लागेल ग्रिग्नाल्ट रिएजंट ओके ग्रिग्नाल्ट रिएजंट मे बी कोणताही घ्या ग्रिग्नाल्ट रिएजंट माहिती आहे आपल्याला RMgX ओके एक्स्ट्रा हॅलोजन आयटम कोणताही राहू शकते क्लोरीन ब्रोमीन और आयोडीन आपण क्लोरीनच घेऊन चालू Cl घेतला त्या आरच्या जागी सुद्धा तुम्ही अल्किल ग्रुप कोणताही घेऊ शकता इथे आरच्या जागी तुम्ही मिथिल ग्रुप घ्या इथिल ग्रुप घ्या तुम्हाला कोणता अल्कोहोल प्रिपेअर करायचं ते डिपेंड करते पहा आता इथे 2 कार्बन आहे 3 कार्बन आहे
हा जर मी मिथिल ग्रुप घेतला 4 कार्बन असणारा अल्कोहोल म्हणजे ब्युटॅनॉल प्रिपेअर होईल, बरोबर. पण जर तुम्हाला 5 कार्बन वाला पाहिजे, अल्डिहाइड हाच आहे, या अल्डिहाइडवर 5 कार्बन असणारा अल्कोहोल पाहिजे म्हणजे पेंटॅनॉल पाहिजे, तर त्यावेळेस तुम्हाला आर चेंज करायला लागेल म्हणजे ते इथिल ग्रुप घ्यायला लागेल. 3 कार्बन आणि 2 कार्बन किती झाले, 5 कार्बन म्हणजे पेंटॅनॉल मिळेल. अल्डिहाइड हाच राहील. ओके, अल्डिहाइड सुद्धा चेंज करू शकता. जर हा मिथिल इथिल तुम्हाला म्हटलं की फक्त मिथिल मॅग्नेशियम क्लोराईडचीच ऍक्शन घेऊन पेंटॅनॉल डिहाइड प्रिपेअर करा, तर तुम्हाला इथे मग अल्डिहाइड चेंज करावं लागेल, ब्युटॅनॉल डिहाइड. ओके, तर सर्वात पहिले आपण सिंपली करू. ऍक्च्युअली इथे लक्षात द्या, आर जो आहे, आरच्या जागी जर मी काय घेतला, या आरच्या जागी CS3 ग्रुप घेतला. ओके, तर हा झाला मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. कोणता, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. याचं नाव लिहून घ्या, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, या मिथिल मॅग्नेशियम क्लोराईडची आपण ऍक्शन घेत आहे कोणत्या अल्डिहाइडवर, प्रोपॅनॉल डिहाइडवर. ओके, या प्रोपॅनॉल डिहाइडवर जर ऍक्शन घेतली तर काय प्रिपेअर होणार आपल्याला ते बघायचं आहे. ओके, याच्यासाठी जो सोल्वंट युज करतो तो सोल्वंट कोणता युज करतो, ड्रायथर. कोणता युज करतो, ड्रायथर. आता इथे सुद्धा सेम मेकॅनिझम, जेव्हा आपण फॉर्मल्डिहाइड पासून इथेनॉलला प्रिपेअर केलं तर त्यावेळेस जे मेकॅनिझम पाहिलं तेच मेकॅनिझम इथे सुद्धा आहे. तर अशा मेकॅनिझम मध्ये काय होणार, आपल्याला माहित आहे की इथे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जर विचार केला तर कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे, सो सिंपल, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. मग ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तर हा जो इलेक्ट्रॉन जे आहे, बॉन्डेड इलेक्ट्रॉन, ते कोणाकडे शिफ्टेड असणार, टुवर्ड द ऑक्सिजन, सो दॅट बाय कॅरी पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड दिस वन कॅरी अ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि आता आपण पाहिलं की जेवढे ग्रिग्नाल रिएजंट आहे त्या ग्रिग्नाल रिएजंट मध्ये काय असते की जो मेटल आणि कार्बन जो बॉन्ड असते, मीन्स हा जो बॉन्ड आहे हा कसा असते, पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड असते. मीन्स दिस वन कॅरी द पार्शियल निगेटिव्ह चार्ज, दिस वन कॅरी अ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही कारण आयोनिक कॅरेक्टर शो करते, बट हा पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, सो इझिली ब्रेकआउट होऊ शकते. पण इथे जर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, इथे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हा पार्शियल निगेटिव्ह कुठे अप्रोच होईल, ऑक्सिजन कडे अप्रोच होणार नाही. अप्रोच कुठे होईल, या कार्बन कडे. तर हा जो कार्बन आहे CS3 ग्रुप कुठे अप्रोच होते, या कार्बन कडे. आता कार्बन 5 बॉन्ड तरी रिटेन करणार नाहीये, 5 बॉन्ड रिटेन करू शकते का, नाही. त्यावेळेस काय होणार, हा जो बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे ते कोणाकडे शिफ्ट होणार, ऑक्सिजन कडे. मीन्स या प्रकारचं लक्ष द्या. सेम पिक्चर्स मगाशी जे पाहिलं आपण फॉर्मॅलिटी मध्ये तेच, CS3 CS2 कार्बन सी डबल बॉन्ड. ओके, हिअर व्हॉट, इथे अप्रोच कोण झाला, CS3 ग्रुप. आणि जसाही इथे CS3 ग्रुप अप्रोच झाला तर हे जे बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे ते कुठे शिफ्ट झाले, ऑक्सिजन कडे. सो दॅट वाय दिस ऑक्सिजन कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. आणि ऑक्सिजनवर टोटल पार्शियल होता पण दोनचे दोन्ही इलेक्ट्रॉन पूर्णपणे ऑक्सिजन कडे आले, तर टोटल निगेटिव्ह चार्ज आला. ओके, आता या निगेटिव्ह कडे हा पॉझिटिव्ह काय करणार, अप्रोच करणार, म्हणजे इथे कोण जाणार, MgCl, दिस वन पॉझिटिव्ह चार्ज. आणि या प्रकारचा एक इंटरमिडिएट स्पीसीज मला किंवा इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होणार. हा इंटरमिडिएट कंपाऊंड तयार झाला. ओके, तेवढं स्टेबल नसते हा इंटरमिडिएट कंपाऊंड. सो दॅट वाय इझिली काय करा, लवकर हायड्रोलिसिस करा, ऍसिड हायड्रोलिसिस. या इंटरमिडिएट कंपाऊंडचं जर मी काय केलं, ऍसिड हायड्रोलिसिस केलं. आता ऍसिड हायड्रोलिसिस मीन्स व्हॉट, ब्रेकडाऊन ऑफ द वॉटर. ओके, वॉटर, जर वॉटर घेतला, ऍसिड हायड्रोलिसिस, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये H+S2 राईट डाऊन करू शकता किंवा H3O Sp+. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस जेव्हा करतात आपल्याला माहिती आहे वॉटर ब्रेकडाऊन होते, हिअर H+ अँड OH- आहे. आणि खूप सिंपलचा कन्सेप्ट आहे, लक्ष द्या. इथे काय करायचं, वॉटर इथे H+ आहे, इथे OH आहे, बस असं जोडून घ्यायचं याला. MgCl OH तिकडे चालला जाते आणि याची तर अटॅच होऊन जाते. मीन्स काय मिळणार आपल्याला, काय मिळणार, कंपाऊंड MgCl सोबत OH चालला जाईल म्हणजे इथे मिळणार MgCl MgOH. ओके, आणि आता इथे राहिलं कोण, CS3 CH2 C, इथे OH आहे आणि इथे कोण आहे, CH3. ओके, हा कंपाऊंड मिळाला. याला जर बरोबर लिहितो म्हटलं तर इथे सुद्धा असं लिहू शकता, हा CS3 इथे लिहिला. ओके, आता मला सांगा इथे जो कार्बन्स आहे इथे कोण अटॅच आहे, इथे हायड्रोजन आहे एक, इथे सुद्धा हायड्रोजन्स आहे आणि इथे कोण आहे, CS3. ओके, इथे हायड्रोजन होता, हा CS3. आता याला जर लिहितो म्हटलं तर असं लिहू शकतो आपण, CS3. ओके, आता इथे जर अल्कोहोल OH हायड्रोक्सिल ग्रुप,
तर आता आपण पाहिलं की प्रोपॅनट D8 पासून ब्युटेन टू ऑल म्हणजे सेक ब्युटील अल्कोहलला कसं काय प्रिपेअर केलं. प्रोपॅनट D8 वर आपण मिथिल मॅग्नेशियम क्लोराईडची ऍक्शन घेतली. तुम्ही ब्युटेन टू ऑलला ऍसिटेट D8 पासून म्हणजेच इथॅनॉल पासून सुद्धा प्रिपेअर करू शकता. मी जिथे मिथिल मॅग्नेशियम क्लोराईडची ऍक्शन घेतली तिथे तुम्ही इथिल मॅग्नेशियम क्लोराईडची ऍक्शन जर घेत असेल कोणत्या D8 वर ऍसिटेट D8 वर तरी सुद्धा तुम्हाला ब्युटेन टू ऑल म्हणजे सेक ब्युटील अल्कोहल मिळणार. बरोबर, ते सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. ओके, आता आपल्याला डिस्कस करायचं आहे ऍक्च्युअल केटोन पासून कसं काय अल्कोहलला प्रिपेअर करायचं आणि तो म्हणजे टर्शरी अल्कोहल, जो की आपण पाहिला की आतापर्यंत प्रिपेअर केला नाही कोणत्याच ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून. त्या अल्कोहलला आपण प्रिपेअर कसं करायचं ते बघणार. लक्षात केटोन्स मी जनरली आपल्याला माहिती आहे RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड R. तो कीटोन कोणताही राहू शकते, मिक्स कीटोन किंवा सिंपल कीटोन म्हणजे सिमेट्रिकल कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन. जनरली मी कीटोन घेतो CH3 C डबल बॉन्ड CH3. ओके, हा एक कीटोन्स आहे की नाही आहे. दोन्ही आयदर साइडनं कार्बोनिल ग्रुपच्या काय आहे अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो कीटोन्स म्हणतो. आता तो कीटोन सिमेट्रिकल असो किंवा अनसिमेट्रिकल कीटोन असो. ओके, तर हा जो कीटोन्स आहे याला आपण काय म्हणतो ऍसेटोन. माहित असेल ऍसेटोन किंवा हे झालं त्याचं नाव सुद्धा आयपॅक नेम जर पाहिलं तर डायमिथिल इथर असं सुद्धा म्हणू शकतो, डायमिथिल इथर. ओके, त्या कीटोन पासून आपण पाहिलं की टर्शरी अल्कोहलला प्रिपेअर करायचंय तर ग्रीनहार्ड रिएजंटचे ऍक्शन कुणावर घेतो, कीटोनवर घेतो. म्हणून मी आपण जो कीटोन घेतला तो कोणता घेतला, ऍसेटोन घेतला. कोणताही कीटोन घेऊ शकता तुम्ही. ओके, याच्यावर आता काय घ्यायची ऍक्शन घ्यायची आहे कुणाशी, ग्रीनहार्ड रिएजंटची. आणि ग्रीनहार्ड रिएजंट आपल्याला माहिती आहे RMgx. आरच्या जागी काही युज करा तुम्ही, सपोज CH3 युज करा किंवा कोणता आहे CH2H5 सुद्धा युज करू शकता. मी जर इथे CH3 घेतला Mgx च्या जागी काय घेऊ, क्लोराईड घेऊ, ब्रोमाइड घेऊ, एनिमल. आपण पाहिलं मागे सुद्धा पाहिलं की ऍक्च्युअल CH3 आणि Mg मीन्स मेटल आणि कार्बन मध्ये जो बॉन्ड असते तो कसा असते, पोलर इक्विव्हॅलेंट बॉन्ड असते. दिस कॅरी पार्शियल निगेटिव्ह, दिस वन कॅरी द पार्शियल पॉझिटिव्ह. इथे पाहिलं की कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे कोणापेक्षा, ऑक्सिजनपेक्षा. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे कार्बनपेक्षा हे दोन्ही इलेक्ट्रॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होते, ऑक्सिजनकडे. सो दॅट वाय दिस ऑक्सिजन कॅरी अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि दिस कार्बन कॅरी द पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि ही ऍक्शन जेव्हा घेतो तर त्यासाठी आपण सोल्वंट युज करतो आणि तो सोल्वंट म्हणजे कोणता, ड्राय इथर. ओके, आता जेव्हा इथे लक्ष द्या सिंपलचा फंडा होता, मेकॅनिझम सुद्धा तेच होतं जे आता आपण डिस्कस केलं की हा जो CH3 ग्रुप्स आहे मीन्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे हा अप्रोच होणार कोणाकडे, या कार्बनकडे. कार्बनकडे अप्रोच झाल्यानंतर हे दोन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट होईल ऑक्सिजनकडे. लक्ष द्या, रिमेंबर करा, हे मेकॅनिझम कळलं तुम्हाला तर रिएक्शन सिंपली अंडरस्टँड होईल, डोक्यात राहील. किंवा आपण जर आपल्याला रिएक्शन करायची राहिली तर आठवेल की ऍक्च्युअल कसं काय झालं. ओके, जसं आपण अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये बघितलं पहिले रिडक्शन मेथड मध्ये, ते सुद्धा मेकॅनिझमच होतं अंडरस्टँड करायसाठी. तर ते लक्ष द्या. आणि लक्ष द्या इथे जर हे ऍरो आहे, जेव्हा तुम्ही रिएक्शन्स लिहित आहे त्यावेळेस ऍरो काढायची गरज नाहीये. फक्त हे मेकॅनिझम आहे की अंडरस्टँड कसं करायचं त्यासाठी सांगत आहे. बरोबर, तुम्हाला रिएक्शन सिंपली राईट डाऊन जशी मी आता करत आहे तसंच करायचं. ओके, फक्त हे जे बाकीचा जो पार्ट आहे तो अंडरस्टँडिंग पार्ट आहे. तर हा जो CH3 ग्रुप आहे अप्रोच होणार कशाकडे, कार्बनकडे. कार्बनकडे अप्रोच झाल्यानंतर इकडे कोण होता, CH3, इथे कार्बन. कार्बनकडे कोण अप्रोच झाला, CH3 ग्रुप. जसाही अप्रोच झाला तर हा जो ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन, दोन्ही जे बॉन्डेड इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट झाले, ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनकडे शिफ्ट होता बरोबर काय होणार, इथे कोण होता, CH3 ग्रुप. ऑक्सिजनकडे शिफ्ट झाल्यानंतर इथे लक्षात द्या टोटल निगेटिव्ह चार्ज आला, हा निगेटिव्ह. आता हे इंटरमिडिएट कंपाऊंड फॉर्म झाला आणि हा इंटरमिडिएट कंपाऊंडचं काय करायचं आता, ऍसिड हायड्रोलिसिस. मग ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे, वॉटरला काय करायचं आहे, स्प्लिट करायचं ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. मीन्स आपण याला असं लिहू शकतो H+H2O किंवा H3+O. ओके, आता होते काय की जो वॉटर आहे H2O याला काय करतो आपण, स्प्लिट करतो H+ आणि OH-. ओके, या प्रकारचं. आता H+ इथे अटॅच होऊन जाईल आणि OH MgCl सोबत बाहेर निघेल. मीन्स कंपाऊंड काय निघेल, MgOH बाहेर निघाला. ओके, आणि इथे कोण अटॅच होईल आता, H म्हणजेच काय होणार इथे CH3 C, इथे कोण अटॅच आहे OH, इथे CH3, इथे सुद्धा CH3. आता जो हा कार्बनला, ज्या कार्बनला हायड्रोक्सिल ग्रुप अटॅच आहे हा कार्बन कोणता कार्बन आहे, टर्शरी कार्बन. 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून टर्शरी कार्बन. आणि या टर्शरी कार्बनवर OH ग्रुप अटॅच आहे म्हणून हा कोणता अल्कोहोल झाला, टर्शरी अल्कोहोल. तर कीटोन पासून जो अल्कोहोल मिळते आपल्याला ग्रीनहार्ड रिएजंटची ऍक्शन घेऊन तो टर्शरी अल्कोहोल असते. आणि या टर्शरी अल्कोहोलचं आयपॅक नेम जर पाहिलं किंवा कॉमन नेम पाहिलं तर काय आहे, कॉमन नेम टर्शरी कार्बन आहे म्हणून आपण याला असं लिहू शकतो, टर्ड ब्युटील अल्कोहोल. आयपॅक नेम सुद्धा लिहू शकता तुम्ही.
आयुर्वेद त्याचं. ओके, तर लक्ष द्या, हे सिम्पल वे आहे की कीटोन पासून आपण टर्शरी अल्कोहोलला कसं काय प्रिपेअर करायचं. तुम्ही कोणताही कीटोन घेऊ शकता. इथे मी ऍसेटोन घेतला, डायमिथिल कीटोन घेतला, सॉरी इथे डायमिथिल इथोर झालाय, इथे डायमिथिल कीटोन. ओके, इथे डायमिथिल कीटोन घेतला. तुम्ही इथिल मिथिल कीटोन सुद्धा घेऊन टर्शरी अल्कोहोलला प्रिपेअर करू शकता. ओके.